नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सिंधुदुर्गातून भाजपकडून निवडणुकीच्या कामाला वेग, राणेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचा सपाटा। कुडाळमध्ये सिंधुदुर्ग आणि भाजपची कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत। एकीकडे नारायण राणेंकडून शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे उदय सामंतांकडून जागेवर दावा कायम। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विभागीय दौऱ्यावर। पेणमधील हमरापूर येथील ग्रामस्थांचा तटकरेंना घेराव। प्रलंबित प्रश्नांसंदर्भात गावकरी आक्रमक। नाशिकच्या पुरोहित संघाचा हेमंत गोडसेंना पाठिंबा। महायुतीने हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी, पुरोहित संघाची मागणी। संगमनेरमध्ये ठाकरेगडाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले। मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत राडा, पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। वर्ध्यात रामदास तडस यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। वर्धा शहरात महायुतीची भव्य रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी। पुण्याच्या जुन्नरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंचा गाव भेट दौरा। जुन्नर तालुक्यातील उदापूर गावात कोल्हेंचं जंगी स्वागत। गाडीतून बैलगाडीमधून काढण्यात आली त्यांची मिरवणूक। मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या 4 ते 5 तर आदित्य ठाकरेंच्या 10 ते 15 सभा होणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती। वंचितकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवार जाहीर होताच पक्षात नाराजी नाट्य। 2019 मध्ये निवडणूक लढवणारे आलमगीर खान यांचा पक्षाचा राजीनामा विश्वासात न घेता पक्षानं बाबासाहेब उर्गलेंना उमेदवारी दिल्याचा आरोप। अमरावतीत बच्चू कडू यांचं शक्ती प्रदर्शन। अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मोठ्या संख्येनं प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा प्रथमच बारामती दौरा। बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या भोरमध्ये महायुतीकडून घेण्यात आली समन्वय बैठक। समन्वय बैठकीला भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित। अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपाई गवई गटाची एंट्री। रिपाईकडून राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई अमरावती लोकसभेच्या रिंगणात उतरले। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद येथील 8 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार। आमगाव नगर परिषदेचा 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्यानं नागरिकांची आक्रमक भूमिका। भंडारा गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदार जागृती करण्यासाठी स्वीप सेलची मतदान जनजागृती आणि मतदान जनजागृती अभियानाला मिळतोय उत्तम प्रतिसाद। नाशिकच्या मेहुणे गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। दुष्काळी अनुदान न मिळाल्यानं गावकरी संतप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलरच्या दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कात्रा गावात एका घराला लागली आग। आगीत घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। लातूरच्या वासनगाव शिवारात 2 शेतकऱ्यांच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू। शेताजवळ फिरत असल्याच्या रागातून मारहाण। दोन्ही आरोपींना अटक। पुण्यातील खेड तालुक्यात बियाण्यांच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी तर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा होता। युरिया उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। पालघरच्या वाडा तालुक्यात मुदत संपूनही जलजीवन मिशनच्या 129 योजनांचं काम अपूर्णच। जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचाही आरोप। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यात आंदोलन। आबासाहेब गरबारे महाविद्यालय परीक्षा शुल्कवाढी विरोधात आसूड आंदोलन। गेल्या वर्षीपेक्षा 80% परीक्षा शुल्कात वाढ केल्यानं विद्यार्थी आक्रमक। राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान विभागाची माहिती। कोकण, मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। नागपुरात तापमानाचा पारा 41 अंशांपार। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ।
नागरिक उकाड्यानं हैराण, तर पुढील 48 तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावातील तापमान 42 अंशांवर अवकाळी पावसामुळे घट झालेल्या तापमानात पुन्हा मोठी वाढ. पुण्यातील पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा. बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट, पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता. बीडच्या परळीमधील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अधिकाऱ्यांकडून स्वतःपुरत्याच पिण्याच्या पाण्याची सोय, तर कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय. जळगाव भुसावळमधील विहिरी आटल्या. शहरात टँकरच्या दिवसभरामध्ये 120 फेऱ्या. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या मालेगावात वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. 60,000 लिटर पाणी विकत घेऊन वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न. जळगाव जिल्हा परिषदेचा टंचाई निवारणाचा आराखडा तयार. जिल्ह्यात सध्या काही गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर काही गावांमधील विहिरींचं अधिग्रहण. लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा 6 दिवसांपासून बंद. गेल्या वर्षभरात 20 लाख महिला आणि मुलींनी मोफत प्रवास केल्यामुळे मनपाकडे 2.5 कोटी थकले. साताऱ्याच्या बामणोली बाजारपेठेत माकडाचा धुमाकूळ. वनविभागानं माकडाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या भुसावळमधील मुक्ताईनगर बाजारपेठेत लिंबाची आवक वाढली. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक वाढल्यानं 20 रुपयांनी दर घसरले. बुलढाण्यातील बकऱ्या चारणाऱ्याच्या मुलीची जपानला झेप. रोहिणी गवईला जपानमध्ये नोकरी. आईवडिलांच्या मेहनतीला यश. भंडारा जिल्ह्यातील उकारामध्ये बैलांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव. पशुपालक यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रयागराजच्या धर्तीवर होणार नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन. 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून नियोजनास प्रारंभ. आचारसंहिता संपताच सुरू होणार कामांच्या नियोजनाला सुरुवात. आगामी सण आणि महोत्सवांसाठी मालेगाव प्रशासनाकडून खबरदारी. महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली विभाग प्रमुखांची आढावा बैठक. सण उत्सव काळामध्ये हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा थेट इशारा. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेची तयारी पूर्ण. जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. 17 एप्रिल रोजी रामनवमी यात्रा महोत्सव. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय नेते येण्याची शक्यता. बुलढाण्याच्या जिगावमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात नवरदेवाची वरात. भगवत आणि दीपालीच्या विवाह सोहळ्याचं परिसरात कौतुक. बीड पोलिसांची नजर. कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी तब्बल 350हून अधिक सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर रोड रोलर चालवलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांकडून 39 आरोपींवर मोक्का. आतापर्यंत एकूण 396 आरोपींवर कारवाई. साताऱ्यात 18 घरफोडी, 8 चोरी आणि एकूण 26 गुन्हे उघडकीस. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. 39 लाखांची रोकड आणि सोनं हस्तगत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला. पुरातत्व विभागाचा दावा फोल. अवघ्या 2 वर्षातच पिंडीची झीज. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक आगीची घटना. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आग. ट्रकमधील शालेय साहित्य आणि स्टीलच्या भांड्यांची देखील नासधूस. वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 18 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी. यवतमाळमध्ये आतापर्यंत 38 लाख रुपये जप्त, तर जिल्ह्यात 24 चेक पोस्ट आणि 45 भरारी पथकांची तैनाती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दल सज्ज. पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची माहिती. हिंगोलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल. अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित. आष्टीकरांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन.